असा काय वारीतला अनुभव तुमच्या आयुष्यातला की तो वेगळाच अनुभव होता जो तुम्ही विसरू नाही शकत कधी? अगदी अगदी विश्वास, त्याच्यावर विश्वास पाहिजे. मला असं दिले त्याने दृष्टान की तुम्हाला मी मेल्यावर सुद्धा आठवण आणि आजीवंत आहे तर आठवण. भगवंता मी तुझी का वारे, मला दम्याचा आजार आहे, कोंब पाचतोय वड्याला. तो मी भगवंताची पायवारी केल्यापासून माझा आजार नेला. परिस्थिती डिंब, लेकांची माझी सगळ्यांची. भगवंताला सांगितलं कुठवर आम्हाला डिंब परिस्थिती होतीस, तुला काय किंवा आहे का नाही, माझं दुःख का नाही तुला, जन्म दिला तो पांडुरंगा, गुज मी कुणापाशी बोलू. ही भगवंताला विनंती केली. माझी इच्छा मला काय पाहिजे होतं ते पांडुरंगाने दिलं. माझे मन समाधान झाले. पंढरीचं भूत आहे का ना, एकदा लागलं तुटत नाही. तो भूत लय जंगी भूत आहे तो. तुमचा काय असा वेगळा अनुभव? त्या दिंडीमध्ये यायच्या सगळ्या मला माऊल्या कावायच्या, तू गोरतेस, तू येऊ नको. कारण मला मी पांडुरंगाला एक साकडं घातलं की मला तेवढं जर माझं काढलं दुःख तर मला या माऊल्या एकजुटीनं घेऊन देतील. आणि आमच्या ह्याच्यामध्ये एक माऊली अशी पवाल येते म्हणून उडी मारली आमच्या डोळ्यात कदा, ती माऊली अशी उडी मारली की ती हारं लागल ती, तर एक पांडुरंगच येऊन तिला वर काढला होय का? येऊन. आणि एकदा दुसरी गोष्ट, एक बाई विजर म्हणजे असं धुणं घालायला गेल्यावर करंट लागला त्यांची जाऊ, तर तिला सुद्धा दंगा केल्यावर 2 मिनिटात लाईट फीज काढली आणि तिचा पण करंट ती जागेवर. म्हणजे पांडुरंग त्या क्षणाला म्हणजे होतोय पांडुरंग आहे हे सत्य आहे. सत्य. आणि त्यासाठी आम्ही एवढं देव जिथून इथपर्यंत येतोय. आणि माझी ह्या वारी लागल्यापासून माझी भरपूर प्रगत झाली. आनंद जे काय आहे घरामध्ये ते सगळा मला मिळतो. ह्याच्या व्यतिरिक्त मला काय नको.